भंडारा नगर परिषद के 20 करोड़ के टेंडर को रद्द करने और भ्रष्टाचार उजागर होने की जानकारी प्रणय फुके ने बड़े पैमाने पर दी है। प्रणय फुके ने बताया कि भंडारा नगर परिषद में पिछले 4 वर्षों में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार हुआ और 20% कमीशन लेने वाले नेताओं ने टेंडर को मैनेज करने का प्रयास किया था। भंडारा पालक मंत्री पंकज भोयर ने मुख्यमंत्री के पास शिकायत की, जिसके बाद जांच शुरू की गई। जिलाधिकारी को 7 दिन के भीतर रिपोर्ट प्रस्तुत करने के आदेश दिए गए हैं। रद्द किए गए टेंडर में जियो टैगिंग की शर्त लगाकर 20 करोड़ के टेंडर को मैनेज करने का प्रयास किया जा रहा था, लेकिन सुरक्षा और पारदर्शिता सुनिश्चित करने के लिए यह टेंडर रद्द कर दिया गया है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के पास भी इस मामले की जांच चल रही है। प्रणय फुके ने स्पष्ट किया कि नगर परिषद में हुए भ्रष्टाचार की गहन जांच की जाएगी और दोषियों के खिलाफ उचित कार्रवाई की जाएगी। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट। मागील 4 वर्षापासून ज्या प्रमाणात भंडारा नगर परिषदेमध्ये प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुरू आहे, ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात राज्य शासनाच्या माध्यमातून भंडारा नगर परिषदेला विकास निधी आलेली आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टेंडर मॅनेज करण्याचं काम काही अधिकाऱ्यांनी आणि काही नेत्यांनी केल्याचे आरोप काही दिवसांनी केलेले होते आणि त्याच्यात 3 दिवसाआधी एक 20 कोटीचा टेंडर कोणतीही प्रशासकीय मान्यता न राहताना, कोणतीही मंजुरी न राहताना 20 कोटीचं टेंडर काढण्यात आलेलं होतं आणि त्या 20 कोटीच्या टेंडर मध्ये जिओ टॅगिंगची अट जी राज्य सरकारने जीआर काढून ती अट रद्द करण्यात आलेली आहे, त्या जीआरला कचरा टोकरीत टाकून ते टेंडर सगळे काढण्यात आलेले आहेत, त्यात अट टाकण्यात आलेली आहे। विक करण्याच्या माध्यमातून हे सगळं कारस्थान करण्यात आलं होतं। त्या संदर्भातल्या तक्रार मी पालकमंत्री पंकज भोयर यांना केली आणि त्यांनी अर्ध्या तासाच्या आत सगळे हे टेंडर रद्द केले आणि कालच त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आणि या संदर्भातली चौकशीची मागणी त्यांनी केलेली आहे, उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलेली आहे। मुख्यमंत्री कार्यालयातनं कालच कलेक्टरांना निर्देश दिले की पुढच्या 7 दिवसाच्या आत या संदर्भातला एक सखोल अहवाल सादर करण्याच्या संदर्भात ते अहवाल आल्यावर आणखीन याच्या मागील जे मोठे मोठे जे भ्रष्टाचार झाले तेही पुढे बाहेर निघतील। आपण भंडारा गोंदियामध्ये भाजप एकला चलूनची भूमिका घेणार आहे, काय नेमकी भूमिका? बघा, ही जी स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढता आली पाहिजे आणि म्हणून कुठेतरी त्याच्या वर्षानुवर्षाची मेहनत कुठेतरी फलस्वरूप त्याचं आलं पाहिजे। त्याकरता या सगळ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतात आणि यामध्ये युती करून कुठेतरी कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम किंवा कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचं काम केलं जातं आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणतीही युती न करता भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार आणि आपल्या सगळ्याच जागांवर आपल्या भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांना तिकीट दिली। खरं तर महायुतीचे अजून काही मित्रपक्षाचे उमेदवार किंवा ताकद तिथे काही प्रमाणात आहे। शिवसेनेची असो वा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची असो, दिग्गज नेते सुद्धा प्रफुल्लबाई आहे किंवा मुंडेकर राजस्थानावर आहे। हे सगळं असताना आपण आपली भूमिका नाही, बघा असं आहे की तेही नेते तुमच्या कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी लढणार आहेत, त्यांनाही सगळ्याच जागा लढवायच्या आहेत, कारण तिथे मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, सोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना कुठेतरी प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, निवडणूक लढता आली पाहिजे। याकरता आम्ही ठरवलेलं आहे की कोणती युती न करता ही निवडणूक आपण समोर जायची। किती ओबीसीचे किती उमेदवारांना तिकीट देण्याचं काही नियोजन केलं आहे ओबीसी नेते म्हणून त्या भागामध्ये? आम्ही किमान 80% ओबीसी उमेदवारांना ओपन मधनं सुद्धा तिकीट देण्याचा आम्ही ओबीसी आरक्षणात ओबीसीचं राहतील, पण ओपन मधलेही 80% उमेदवार हे ओबीसी प्रवर्गातून येणारे सगळे कार्यकर्ते राहणार आहे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रमुख ओबीसी नेते सगळेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम यावेळेस आम्ही करणार आहोत।